63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची अखेर घोषणा झालेली आहे। बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे। बिग बजेट चित्रपट बाहुबली हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आता ठरलेला आहे। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। तर कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात येणार आहे। तनु वेड्स मनु रिटर्न या चित्रपटासाठी आता कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे। तर अमिताभ बच्चन यांना पीकूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे। त्याचबरोबर संजय लीला भन्साळींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात येणार आहे। जय महाराष्ट्र सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। थोड्याच वेळात अधिकृतपणे 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होईल। मात्र जय महाराष्ट्राला मिळालेल्या माहितीनुसार बाहुबली हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे यावर्षीचा। तर कंगना राणावत तनु वेड्स मनु रिटर्नसाठी कंगना राणावत ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। श्रेयस, 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची थोड्याच वेळात घोषणा आता होणार आहे। अनेकांना उत्सुकता आहे की कोण बाजी मारणार, पण जय महाराष्ट्राला मिळालेल्या सूत्रांकडून बाहुबली हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असणार आहे। तर कंगना राणावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन अभिनेता म्हणून त्यांना गौरवण्यात येणार आहे। काय नेमकं सांगशील? ही खूप आनंदाची बातमी आहे फक्त बॉलिवूडकरांसाठी, पण यावर्षी नॅशनल अवॉर्ड मध्ये कमर्शियल सिनेमांना जास्त प्राधान्य दिलं गेलं असंच या 3 पुरस्कारातून मनुष्य आपल्याला कळतंय। पहिला पुरस्कार जर आपण बघितला तर संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा संजय लीला भन्साळी यांना दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे। अमिताभ बच्चन यांना सर्व अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला। पण अमिताभ बच्चन यांनी जे काम केलंय पिकू मध्ये ते अविस्मरणीय ते आपण म्हणू शकतो। पण कुठे ना कुठे मराठी एक मनाची खरं तर निराशा झाली इकडून अजूनपर्यंत तरी, कारण नटसम्राट, कट्यार जेही सिनेमे होते जे त्या कॅटेगरीचे होते जिकडे त्यांना बेस्ट डिरेक्टर मिळालं असतं, नानांना बेस्ट ऍक्टर मिळालं असतं, अजूनपर्यंत त्याची घोषणा झाली नाहीये। पण ही जी घोषणा आहे ती आता घोषणा थोड्याच वेळात म्हणजे 11:30 वाजता आता पीसी घेण्यात येणार आहे। त्यावेळी ही सगळी जी माहिती आहे ती आपल्याला पुरवण्यात येईल। पण ही जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते की कंगना राणावतला तनु वेड्स मनुसाठी मिळालाय। कंगनाला ह्याच्या अगोदर सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता। कंगनाचा मला वाटतं दुसरा तिसरा नॅशनल अवॉर्ड असेल। पण कंगनाला कुठल्याही पुरस्कार सोहळ्यामध्ये जे आपले पुरस्कार सोहळे असतात, फिल्मफेअर असो किंवा आयफा असो, इकडे कंगनाला पुरस्कार मिळाला नव्हता आणि हे अजब आहे। कारण अजूनपर्यंत वाटलेलं की बाजीराव मस्तानीसाठी कदाचित प्रियंका चोप्राची निवड होईल, कदाचित दीपिका पदुकोणची निवड होईल, पण असं न होता कंगना रनावतला तनु वेड्स म्हणून तिच्या वेगळ्या रोलसाठी, वेगळ्या धाटणीतल्या रोलसाठी तिला मिळालं। अमिताभ बच्चन यांना बच्चन साहेबांचा पीकू हा सिनेमा लोकांना प्रचंड आवडला। लोकांना त्यांचं वेगळं काम आवडलं आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे। जी कौतुकाची गोष्ट हीच आहे की संजय लीला भन्साळी यांना दिग्दर्शकाचा जो पुरस्कार मिळालाय आणि त्यासाठी मिळालाय कारण ह्या सिनेमाने खूप विरोध लोकांचा त्यांना फेस करावा लागला होता आणि त्याच्यानंतर त्यांना हा पुरस्कार मिळाला। ते कुठे ना कुठे खूप मोठी मानाची गोष्ट आहे मनुष्य। श्रेयस, आपण बघतो आतापर्यंत आपण फिल्मफेअर अवॉर्ड्स होतो, स्टारडस्ट अवॉर्ड असो, सिने अवॉर्ड्स असो, झी सिने अवॉर्ड्स होतो, अनेक पुरस्कार सोहळे इथे रंगलेले असतात। या पुरस्कार सोहळ्यांमध्ये कोण उत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री होणार याबद्दल उत्सुकता असते। पण राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा काही वेगळी असते। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणे हे खूप मानाचं समजलं जातं। काय नेमकं सांगशील? अर्थात म्हणूनच जे मी पहिलं वाक्य म्हणालो ते मनुश्री हेच होतं की कमर्शियल सिनेमाचा कुठे ना कुठे जास्त विचार केला गेलाय। बाहुबली हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असावाच कारण सगळ्यात मोठं त्यांनी आमदनी कमवली आपण असं म्हणू शकतो। पण त्यासोबत जे ग्राफिक्स जे व्हीएफएक्स त्यांनी यूज केले ते कुठल्याही सिनेमाने यूज नव्हते केले। पण तरीही इट वेंट ऑन अ कमर्शियल नोट। कंगनाचा जो सिनेमा होता तनु वेड्स मनु रिटर्न्स वॉज ऑल्सो अ कमर्शियल फिल्म। बाजीराव मस्तानी वॉज देअर कंटेंट बट स्टिल देयर वॉज अ कमर्शियल फील इन दॅट। तर कुठे ना कुठे कमर्शियल सिनेमाचा जास्त विचार केला गेला इकडे असं आपल्याला नॅशनल अवॉर्ड म्हणून कळतंय। कुठे ना कुठे आता सगळ्यांचं लक्ष हे सुवर्ण कमलवर आहे कारण दरवर्षी सुवर्ण कमल राईट फ्रॉम श्यामची आई, श्वास, कोर्ट आणि आता हे सुवर्ण कमल ह्या वर्षी तरी परत मराठी सिनेमाला मिळतंय का याकडे सगळ्यांचं लक्ष म्हणजे आपलं तरी लक्ष लागलंय। कुठे ना कुठे मराठी माणसाचं थोडीशी निराशा झाली कारण लोकांना वाटलेलं की नाना पाटेकरांना नटसम्राटसाठी मिळेल किंवा कट्यारसाठी कदाचित सचिन पेगावकरांची पण निवड होऊ शकेल ही एक माहिती होती कारण कट्यारसाठी त्यांनाही मिळू शकतं। वर बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरसाठी विक्रम काकांना आता मिळेल की नाही अजूनपर्यंत ती माहिती मिळाली नाही, पण विक्रम गोखलेंची ही निवड होऊ शकते असंही आपल्याला वाटतंय। तेच विचारात की मराठी कलाकारांचं काय, मराठी अनेक चित्रपट अगदी कटार काळजात घुसलीस किंवा नटसम्राट तू उल्लेख केलेले जे चित्रपट आहेत त्यांनी एक माइलस्टोन असे ठरलेले आहेत। आतापर्यंत सगळे रेकॉर्ड्स त्यांनी ब्रेक केले। या चित्रपटांना नेमके कोणते पुरस्कार घोषित होण्याची शक्यता काय नेमका अंदाज वर्तवण्यात येतोय? अगदी बरोबर आहे मनुश्री, पण असं मराठी जे आता सिनेसृष्टीमध्ये जेवढी माहिती मिळते ते लोक सगळे आता वाट साड्या कचित बघतात कारण कुठे मराठी सिनेमाला पुरस्कार आहे। बरं, जर एक कन्फर्म पुरस्कार ज्याला जो वाटत होता तो संगीताचा आहे कारण शंकर महादेवन, शंकर एहसान लॉय
हे पहिल्यांदा मराठीत आले आणि पहिल्यांदा मराठी सिनेमात एवढ्या वर्षानंतर एक शास्त्रीय गाण्याचे सगळे आठची आठ शास्त्रीय गाणी दिली तर त्यांना कदाचित मिळू शकतो हा एक कन्फर्म पुरस्कार नॅशनल अवॉर्डमध्ये मराठी सिनेमाला मिळू शकतो असं आहे. जर आपण बघितलं, जर कट्यारा आणि नटसम्राट जर सोडलं तर सायलेन्स किंवा रंगापतंगा असे हे दोनही सिनेमे आहेत ज्यांना ही पुरस्कार मिळू शकतो. रंगापतंगा हे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला होतं. जर सायलेन्स घेतलं तर ते गोवा इंटरनॅशनल पॅनोरामामध्ये होतं. तर गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जेवढे सिनेमे असतात त्यांना त्यांचं जास्तीत जास्त विचार नॅशनल अवॉर्डमध्ये केला जातो असं आपलं अजूनपर्यंत आपल्याला दिसून आलंय. पण कुठे ना कुठे मी पुन्हा एकदा त्याच कमर्शियल नोटवर येईन, कारण पिकू असो, तनुवज मनु रिटर्न्स असो, बाहुबली असो किंवा बाजीराव मस्तानी असो, हे चारही सिनेमे हे कमर्शियली वेल ऑफ सिनेमे आहेत. त्यामुळे यांचा विचार केला गेला आहे का असाही विचार आता सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आहे. पण कुठे ना कुठे 11:30 किंवा 11:45 पर्यंत पुस्तक सगळी आपल्याला माहिती मिळू शकते की जेव्हा पीसी होईल की मराठी सिनेमाला आता कोणकोणते पुरस्कार ह्याच्यात घोषित झालेत. कारण पण जे पुरस्कार घोषित झाले त्याचं कौतुकच आहे, कारण देर इज नो बॅरियर इन इट. कारण कंगना रनौत असेल, तिने जे काम केलं, तिने ज्या डबल रोलनी काम केलं ते दुसरं जिने ती उभारलं, जी तिने कंगना किंवा जी व्यक्तिरेखा तिने उभारली ही खरंच वेगळी होती. अमिताभ बच्चन यांनी जी भूमिका केली ती खरंच वेगळी होती. बाहुबली हा सिनेमा आता त्याला बोलणं हे खरं तर खूप चुकीचं ठरलं, कारण कमर्शियली वेल आणि विथ स्क्रिप्ट, विथ द साऊथ एलिमेंट टच अँड विथ द इंटरनॅशनल टच आपण ज्याला म्हणतो तेही त्या सिनेमात होतं मनुश्री, आणि त्यामुळे त्यालाही देण्यात आलं. बाजीराव मस्तानी खूप विरोध दर्शवला महाराष्ट्रात, पुण्यात, पण तरीही त्यांना सगळ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये जे आपण म्हणतोय आयफा असो, फिल्मफेअर असो, सगळ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी बाजी मारली होती. आणि आता संजय लीला बन्सल यांना दिग्दर्शकाचा पुरस्कार. बरं, एवढ्या लोकांना एकत्र हँडल करणं बाजीराव मस्तानीमध्ये वॉज नॉट इझी, आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळतोय तर तो एक गोष्ट मानाची आहेच. आणि विशेष गोष्ट हीच आहे की एवढा विरोध दर्शवल्यानंतर जेव्हा पुरस्कार मिळतो त्या जास्त आनंद झाला असेल. संजय लीला बन्सल आमच्यावर असाच थांब, आपल्याबरोबर अशोक राणे चित्रपट समीक्षक आपल्याबरोबर. राणे सर, आपण बघतो 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आता थोड्याच वेळात घोषणा होणार आहे, अधिकृतपणे घोषणा होईल. पण जे काही नावं आता जय महाराष्ट्राच्या हाती लागल्या त्यामध्ये बाहुबलीला सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अमिताभ बच्चन सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि संजय लीला बन्सल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाल्याची माहिती आपल्याला मिळते. काय नेमकं सांगायला या पुरस्कार हे नावं ऐकल्यावर सगळ्यांची? हॅलो, हा बोला. बाहुबलीला मिळालं अवॉर्ड, मला आश्चर्यच वाटते. म्हणजे मला ती आवडलेली फिल्म आहे, पण त्याला इथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचं मला खरं म्हणजे आश्चर्यच वाटतंय. वाईट नाहीये, ती एक नवीन तंत्रज्ञान वापरून केलेली फिल्म आहे. आणि आता अलीकडेच मी एका सिनेमावरती लिहिलं होतं, याला आमच्या जागतिक समीक्षकांच्या संघटनेने त्याला अवॉर्ड दिलं होतं. तर तसं या प्रकारची नवीन टेक्नॉलॉजी असलेला हा सिनेमा त्याला आज पुरस्कार मिळतोय, त्याची चांगली गोष्ट आहे. पण मला थोडंसं आश्चर्यच वाटलं. आणि अमिताभ बच्चनला जे मिळालेलं आहे पिकूचं, ते अगदी म्हणजे डिझर्विंगच होतं आणि अप्रतिमच काम त्याच्यामध्ये जे केलेलं आहे, तो सिनेमाच मला फार आवडलेला होता. आणि त्याच्यामध्ये अमिताभने ज्या पद्धतीनं ती भूमिका त्या वयाचं सगळं ते समजून घेऊन, तो एक वेगळा प्रॉब्लेम त्या कॅरेक्टरला असलेला तो समजून घेऊ, तो एवढा मोठा नट आहे, त्याने ते केलेलं आहे. त्याला मिळालेलं त्या पॉझिटिव्ह योग्यच आहे. आणि तसं नवीन पिढीतली कंगना राणावत तिला मिळालेला पुरस्कार सुद्धा तेवढाच योग्य आहे, कारण त्या मुलीनं सध्या ती ज्या पद्धतीनं कामं करते सगळं कौतुकाचंच आहे तिचं सगळं. आणि त्याच्यामुळे ह्या पुरस्कारांचा खरोखरच आनंद आहे, फार बरं वाटतं असे चांगले पुरस्कार चांगले. अशोक राणे, जे आपण बघतो की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यावेळीची जी नावं समोर येतात, म्हणजे अजूनपर्यंत अधिकृत घोषणा होईलच, पण आता जी नावं समोर येतात त्यामुळे जास्तीत जास्त कमर्शियल चित्रपटाला पुरस्कार बऱ्यापैकी मिळालेले दिसतात. हा ट्रेंड कुठेतरी बदललेला आपल्याला बघायला मिळतोय. मी असं कमर्शियल आणि आर्ट वगैरे असं काय म्हणणार नाही, कारण आम्ही याच्यामध्ये अनेक वेळा पुरस्कारांच्या याच्यामध्ये होतो. माझं म्हणणं आहे, जो उत्तम सिनेमा आहे त्याला पुरस्कार मिळाला पाहिजे. मग मी असं ते कमर्शियलला मिळतात, आर्टला मिळत नाही असल्या गोष्टी कधी करणार नाही मी. आणि ज्या प्रकारची लोक त्या कमिटीमध्ये असणार त्याच्यावेळी त्यांचा सुद्धा एक प्रभाव त्याच्यावरती पडणार त्या अवॉर्डवरती, हा एक भाग आहेच त्याचा. तरी सुद्धा मी असं भेदभाव करणार नाही, पण ज्याला मिळतं त्याचं पण कौतुक केलंच पाहिजे. निश्चितच. पण त्याचबरोबर आपण मराठी चित्रपटांबद्दल सुद्धा उत्सुकता आहे की एकीकडे नटसम्राट सारखे असो, कट्यार काळजात घुसले असो, यासारख्या चित्रपटांबद्दल खूप सारी उत्सुकता आपल्याला बघायला मिळते. एकीकडे नाना पाटेकरांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कदाचित पुरस्कार मिळेल असं बोललं जात होतं, कारण गेल्या वर्षीपर्यंत जे पुरस्कार आपण बघितले तर मराठीचा चांगला प्रभाव दिसून लागला. यंदा आपल्याला मराठीचा प्रभाव दिसून येईल का, काय नेमकं आपल्याला वाटतंय? असं काय तर अंदाज करण्याचं काही कारण नाही. तर येतातच पुरस्कार जाहीर होतात, कळेल आपल्याला काय मराठीचा झेंडा यावर्षी सुद्धा आपण हे करतोय, मिळवतोय, तो आपल्याला कळेलच आता.
पण त्याच्यामधून आपल्याला हळूहळू कळणारच आहे काय काय होणार आहे ते सगळं. निश्चितच. त्यामुळे मराठीला आणि नेहमीप्रमाणे मराठी सिनेमे चांगले होतात, त्यांनाही पुरस्कार मिळणार, त्यांचा गौरव होतोच आहे. आणि इतर प्रांतातले लोक आमचे जे सगळे मित्रमंडळी आहेत, सिनेमातले मीडियातले आहेत, ते मराठी सिनेमाचा गौरव करतात, तर मराठीचा गौरव यंदाही होणारच आहे. तुला फक्त वाट बघायची आपल्याला त्यांचे पुरस्कार जाहीर व्हायची. धन्यवाद अशोक राणेजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघितलं मराठी चित्रपट बाजी मारणार का, कोणत्या मराठी चित्रपटांना कोणते पुरस्कार मिळणार याबद्दल आता उत्सुकता आहे. ही उत्सुकता आपली थोड्याच वेळात संपणार आहे. 11:30 11:40च्या दरम्यान अधिकृतपणे पत्रकार परिषद होऊन या राष्ट्रीय पुरस्कारांची आता घोषणा केली जाणार आहे. पण जय महाराष्ट्राच्या हाती जी काही बातमी लागली आहे त्यानुसार बाहुबलीला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालेला आहे. त्याचबरोबर कंगना राणावतला तनु वेट्स मनु रिटर्नसाठी कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर पिकूसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांची निवड झाल्याचं जवळजवळ अधिकृत झालेलं आहे. तर मराठीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांची उत्सुकता आहे. आपण यावेळी मराठीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट आले, अनेक रेकॉर्ड्स ब्रेक असे चित्रपट मराठीमध्ये आले. यामध्ये नटसम्राटचं नाव घेतलं जातं. त्याचबरोबर कट्यार काळजात घुसलीसारखे अनेक चित्रपट आले. या चित्रपटांची दखल हे राष्ट्रीय पुरस्कारमध्ये घेतली जाणार का याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. कारण आतापर्यंतचे जे काही आपण चित्रपट बघितले ते मराठी चित्रपट गेल्या वर्षीपर्यंत गेले 3 ते 4 वर्ष मराठी चित्रपटांचा प्रभाव या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे यंदा सुद्धा हाच प्रभाव आणि त्यातूनही नटसम्राट आणि कट्यार काळजात घुसलीसारखे चित्रपट आल्यानंतर हा प्रभाव यावर्षी सुद्धा राहील का याबद्दल आता उत्सुकता आपल्याला बोलली जाते. पण सध्या तरी जे चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये बाहुबलीला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ठरवण्यात आलेला आहे. श्रेयस सावंत आपल्याबरोबर आहे. श्रेयस, आत्ताच तुझे म्हणाला की कमर्शियल चित्रपटाचा ट्रेंड, कमर्शियल चित्रपटाचा प्रभाव सर्वात जास्त दिसून येतोय 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाल्यामध्ये. एकंदर राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणाचा ट्रेंड कुठेतरी बदलत चाललेला आहे. कमर्शियल चित्रपटाची चांगल्यापैकी आणि बऱ्यापैकी दखल आता ते घ्यायला सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर हरकत नाही ना? मनुश्री, यावर्षी तुम्ही असं म्हणू शकाल खरंच की कमर्शियल एलिमेंट खूप जास्त विचार केला गेला आहे. जो तुम्ही प्रश्न विचारतो अगदी बरोबर आहे. कारण ह्याच्या अगोदर रिजनल सिनेमांचं अजूनपर्यंत या तीनही पुरस्कारांमध्ये एकही नाव आलं नाही आणि हे खरं तर अजब गोष्ट आहे. बेस्ट ॲक्टर असो, बेस्ट ॲक्ट्रेस असो किंवा डिरेक्टर असो किंवा बेस्ट फिल्म असो, ह्याच्यात रिजनल सिनेमाचं कुठे ना कुठे तुम्ही 62 बघा, 61 बघा, 60th बघा, कुठे ना कुठे विचार केला गेला होता. पण आता विचार केला गेला नाही आहे. तर कमर्शियल एलिमेंट जो आपण म्हणतो, आता आपण हेही स्टेटमेंट करू शकतो की बॉलिवूडनी चांगलीच आघाडी नॅशनल अवॉर्डमध्ये मारले. कारण तीनही मुख्य पुरस्कार हे बॉलिवूडचे आहेत. बाहुबलीने खूप एक आपण म्हणू शकतो की बाहुबलीने एक वेगळा उंची इकडे गाठली. एकतर साऊथचा सिनेमा विथ द हायेस्ट मार्केटिंग ग्रॉस आपण असंही म्हणू शकतो. पण त्यांना तो बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळालाच हवा होता एक्झॅक्टली. पण कुठे ना कुठे जो एक रिजनल सिनेमाचा जो फ्लेवर असतो, जो बंगाली सिनेमा असो किंवा तमिळ किंवा तेलुगू सिनेमा असो, ज्याचा विचार केला जातो नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये, तो कुठेही नॅशनल फिल्म 63rd नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये केला गेला नाही आहे असं आपण म्हणू शकतो मनुष्य. आणि कुठे ना कुठे ही बाब आहे आपल्याला विचार करण्याची की कमर्शियल एलिमेंटचा जास्त विचार केला गेला आहे का? तर हो, केला गेला आहे. जो आपण पुरस्कार पाहिले तर खरंच केला गेला आहे. जर कंगना राणावतला पाहिलं तर कमर्शियल एलिमेंट आहे, तनु वेट्स मनु रिटर्न्स. आपण कामाविषयी बोलत नाही आहोत, कामाविषयी बोलणं ह्याच्यात हरकत नाही कारण त्यांना मिळालं हवं होतं. पण कुठे ना कुठे विचार जो केला गेला तो कमर्शियल एलिमेंटचा विचार जास्त बघणे, 80% कमर्शियल एलिमेंटचा विचार केला गेला आपण असं म्हणूया. पण आता लक्ष असेल तर सुवर्ण कमल कोणाला मिळेल. आणि जो मी तुम्हाला सांगतोय, जो जिकडे आपलं सगळ्यांचं लक्ष जिकडे केंद्रित आहे ते म्हणजे बेस्ट म्युझिकचा पुरस्कार मराठी सिनेमाला मिळेल का? कारण पूर्ण ह्याच्यात कट्यार काळजात घुसलीसारखं म्युझिक कोणतंही नाही आहे. हे बॉलिवूडनी सुद्धा साध्य केलं आहे. बॉलिवूड सुद्धा म्हणतंय आणि बाकी रिजनल फिल्म्स पण म्हणतात की कट्यार काळजात घुसलीसारखं म्युझिक कोणीच दिलं नाही. आणि शंकर एहसान लॉय कमिंग फ्रॉम द बॉलिवूड बॅकग्राऊंड टू मराठी सिनेमा आणि मराठी सिनेमामध्ये हा फ्लेवर आणणं हे खरंच डिफिकल्ट होतं. पण आता हा फ्लेवर नॅशनल अवॉर्डमध्ये पण त्याचं एक रूपांतर होईल का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सुवर्ण कमल खरं तर मिळेल का नाही, खरं तर यासाठी फक्त नटसम्राट आणि कट्यारच लाईनीत नाही आहे. त्याच्यासोबत सायलेन्स हा गजेंद्र अहिरेंचा सिनेमा असो, जो खरं तर गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पॅनोरामामध्ये होता. त्यासोबतच रंगापतंगा असो, ज्याच्यात मकरंद अनासपुरे सोबत संदीप पाठक ह्यांचा तो सिनेमा आहे, तोही गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये किंवा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचा जास्त ज्याला पुरस्कार मिळाला त्याचाही विचार सुवर्ण कमलसाठी होऊ शकतो. आणि सुवर्ण कमल हा नेहमी मराठी सिनेमाने त्याच्यावर बाजी मारलेली असं आपण म्हणू शकतो मनुष्य.